सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना यंदा 10 जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे। 10 जानेवारी रोजी कुंभारवाड्यातून पूजा आणि तिथून माठ घरी घेऊन जाण्याची प्रथा होणार आहे। त्यानंतर शेटे यांच्या घरी योगदंड पूजा होते। 11 जानेवारी रोजी कसब्यातील हिरेहब्बू वाड्यात रात्री 11 वाजल्यानंतर मानाच्या नंदीध्वजांना साज चढवण्याचा कार्यक्रम होईल। 12 जानेवारी रोजी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना तैलाभिषेक केला जाईल। 13 जानेवारी रोजी यात्रेत प्रमुख असलेला अक्षता सोहळा होणार आहे। सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर कुंभार कन्या योगदंड विवाह होईल। 14 जानेवारी रोजी नंदीध्वजांना स्नान, सतीपूजन, नागफणा बांधणे आणि रात्री 11 वाजता होमविधींना सुरुवात होते। 15 जानेवारी रोजी होम मैदानावरील रात्री 9ला दारूकाम लेझर शोला सुरुवात होणार आहे। 16 जानेवारी रोजी देशमुख यांच्या वाड्यात योगदंडाची पूजा होते। कप्पडकळीने सिद्धेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींची सांगता होते, अशी माहिती यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिवयोगी सीतारामची यात्रा उद्या दिनांक 12/1/2025 पासून सुरू होत आहे। तत्पूर्वी उद्या शेटे यांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्य सुरू होत आहे। 12 तारखेला एंडी मंजन या हळदीचा कार्यक्रम, 13 तारखेला अक्षताचा कार्यक्रम, 14 तारखेला होम विधीचा कार्यक्रम, 15 तारखेला शोभेच्या दारूकामाचा कार्यक्रम, 16 तारखेला कप्पडकळ्याचा कार्यक्रम, हे 5 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होत आहे। सोलापुरातील सर्व जनतेला माझी विनंती आहे, आपण सर्वांनी ही यात्रा पुण्याने गोविंदाने आनंदाने साजरा करू आणि त्या सिद्धराम शेट्टी असं प्रार्थना करू की येणारा हा जो 2025 जो वर्ष आहे आपल्या सर्व भक्तांसाठी सुखाचे आणि समृद्धीचे आणि आनंदाचे जावं, असे मी सिद्धरामचरणी प्रार्थना करतो। सोलापुरात कोणत्याही लोकेशनवर एनए प्लॉट बुक करा, ते पण फक्त 4 लाखात 1000 स्क्वेअर फीट। कलेक्टर एनए प्लॉट, एडीटीपी लेआउट मंजूर, लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेजची उत्तम सोय, प्रत्येक प्लॉटचा 7/12 उतारा, कर्जाची सोय उपलब्ध। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स। अधिक माहितीसाठी आजच फोन करा 91 68 800 900। सन डेव्हलपर्स, नातं व्यवहारापलीकडचं।